Good afternoon students. Okay, see here. आपण लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलं होतं लॉज ऑफ रिफ्लेक्शन. त्यासाठी आपण ही डायग्राम बघितली होती आणि त्यावरून आपण जे लॉज आहेत रिफ्लेक्शनचे ते सुद्धा आपण स्टडी केलेले आहेत. नाउ इन दिस व्हिडिओ लेक्चर वी विल स्टडी द रिफ्लेक्शन बिटवीन द प्लेन सरफेस अँड रिफ्लेक्शन ऑन द wrong surface. Not wrong, it is a regular reflection of light. First one is a regular reflection. म्हणजे बघा, ज्या रिफ्लेक्शन मध्ये एक प्रकारची रेग्युलरिटीज असते किंवा आपण सिमिलरिटीज म्हणू शकतो, तर ह्या सिमिलरिटीज ज्या रिफ्लेक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात, इट इज नोन ॲज अ रेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट. अँड सेकंड वन टाईप इज अ इरेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट. म्हणजे सपोज जर आपण एखादा खडबडीत पृष्ठभाग यूज केला किंवा रफ सरफेस यूज केला आणि त्या रफ सरफेसवर जे रिफ्लेक्शन आहे लाईटचं ते बेसिकली सिमिलर नसतं, इट इज अ इरेग्युलर. म्हणजे त्याच्यामधलं जे डिस्टन्स असतो किंवा जी लेंथ असते इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रेची, देर इज अ नो सिमिलॅरिटीज बिटवीन दिस टू रेज. इट इज नोन ॲज अ इरेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आणि रेग्युलर रिफ्लेक्शनमध्ये काय होतं, प्लेन सरफेसवर आपण लाईटचं रिफ्लेक्शन करतो, त्यामुळे इन्सिडेंट रे इज इक्वल टू द रिफ्लेक्टेड रेज. म्हणजे त्या दोन्हींची जी लांबी असते ती समान असते असं आपण म्हणू शकतो. तर ते आपण विथ द डायग्रॅम्स बघूयात. तर फर्स्ट इज अ रेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट. सो रिमेंबर दिस थिंग, रेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट इज ऑलवेज ऑन प्लेन सरफेस. रेग्युलर रिफ्लेक्शन कशावर होतं, तर प्लेन सरफेसवर कोणताही जो सपाट गुळगुळीत असा पृष्ठभाग असतो त्याच पृष्ठभागावर रेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजे प्रकाशाचं एक व्यवस्थित असं रिफ्लेक्शन झालेलं किंवा परावर्तन झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि सेकंड टाईप जो आहे दॅट इज अ इरेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट. इरेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आणि हे कशावर होतं, दॅट ऑन रफ सरफेस. म्हणजे जो खडबडीत असा पृष्ठभाग आहे त्या खडबडीत पृष्ठभागावर आपल्याला इरेग्युलर रिफ्लेक्शन लाईटचं दिसून येतं. सो हिअर फर्स्ट बघूयात आपण रेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट. नाव द रिफ्लेक्शन ऑफ लाईट फ्रॉम अ प्लेन अँड स्मूथ सरफेस कॉल्ड रेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट. म्हणजे बघा, ज्या प्रकाशाचं परावर्तन हे अगदी सपाट आणि गुळगुळीत अशा पृष्ठभागावर केलं जातं किंवा होतं त्याला आपण रेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट असं म्हणतो. दॅट फॉर अ रेग्युलर रिफ्लेक्शन द अँगल ऑफ इन्सिडेंट ॲज वेल ॲज द रिफ्लेक्शन आर द सेम फॉर अ पॅरलल रेज फॉलिंग ऑन द सरफेस. आणि याच्यामध्ये काय होतं, द अँगल ऑफ इन्सिडेंस इज इक्वल टू द अँगल ऑफ रिफ्लेक्शन. म्हणजे याच्यामध्ये जो अँगल आहे इन्सिडेंसचा तो अँगल रिफ्लेक्शन अँगल सोबत इक्वल असतो. त्या दोन्हींचा जो डिस्टन्स आहे तो आपल्याला इक्वली डिस्ट्रीब्यूट झाल्याचं दिसून येतं. देन डज द रिफ्लेक्टेड रेज ऑल्सो कॉल्ड ॲज अ पॅरलल टू द वन अदर. आणि त्यामुळेच काय होतं, इन्सिडेंट रेज पॅरलल टू रिफ्लेक्टेड रेज. म्हणजे बघा, आपण इथं एक प्लेन सरफेस घेऊयात आणि त्या प्लेन सरफेसवर जर आपण असं इन्सिडेंट रे घेतला त्याचं रिफ्लेक्शन या मार्गाने होणार. अजून एक इन्सिडेंट रे घेतला त्याचं रिफ्लेक्शन या मार्गाने होणार. तर अशा प्रकारे जर आपण 2-3 रेज घेतले तर त्याचं रिफ्लेक्शन आपल्याला या मार्गाने झालेलं दिसून येतं. तर मग यामध्ये तुम्हाला काय सिमिलॅरिटीज दिसले ते बघा. यांची जी लांबी आहे किंवा जी लेंथ आहे याला आपण नाव देऊयात आय जे के. देर इज I1, J1 अँड K1. ओके. तर बघा, मग काय झालं, जर ही I1 हा इन्सिडेंट रेट या मार्गातून आला त्याचं परावर्तन इथं झालं. म्हणजे यांच्या ज्या लेंथ आहेत त्या लेंथ आहे अशाच राहिल्या. कशामुळे, तर ह्या प्लेन सरफेसमुळे त्यांचं जे रिफ्लेक्शन आहे ते अगदी व्यवस्थित नीट झालं आणि त्यामुळे त्यांच्या ज्या लेंथ आहेत त्यांचा जो डिस्टन्स आहे इट इज सिमिलर विथ ईच अदर. म्हणजे
इन्सिडेंट रेज इज पॅरलल टू द रिफ्लेक्टेड रेज, म्हणजे यांची लांबी रुंदी जे काही माप आहे किंवा त्यांच्यामध्ये तयार होणारे कोणाचं जे माप आहे ते आपल्याला समान असल्याचं दिसून येतं. कशामुळे? तर ते एका प्लेन सरफेसमुळे. म्हणून या रिफ्लेक्शनला आपण म्हणतो रेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट. नाव सेकंड वन इज अ इरेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आता इरेग्युलर रिफ्लेक्शनमध्ये आपण काय करणार आहोत, तर आपण एक समजा खडबडीत असा पृष्ठभाग घेतला, जी जागा अगदी व्यवस्थित नाही आहे, खडबडीत आहे, वर खाली आहे, असा पृष्ठभाग जर आपण घेतला आणि त्याच्यावर आपण जर केलं तर बघा हा इन्सिडेंट जर इथून आला तर त्याचं रिफ्लेक्शन या भागामध्ये होऊ शकतं. हा इन्सिडेंट रे इथून आला तर त्याचं रिफ्लेक्शन इकडे होऊ शकतं. हा इथून आला तर त्याचं रिफ्लेक्शन इकडे होऊ शकतं. म्हणजे यांच्यामध्ये काही इक्वल आहे का? नाही. काही पॅरलल आहे का? बिलकुल नाही. ते कशामुळे? म्हणून आपण काय म्हणतो, AOI इज नॉट इक्वल टू द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. सो इन्सिडेंट रे इज नॉट पॅरलल टू द रिफ्लेक्टेड रेज. असं आपण का म्हणतो? तर बघा, रिफ्लेक्शन ऑफ लाईट फ्रॉम अ रफ सरफेस इज कॉल्ड ॲज अ इरेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट. In irregular reflection, the angle of incidence for parallel rays of incidence are not equal to, therefore their angles of reflection are also not equal. So thus the reflected rays are not parallel to one another and spread over a large surface. This is a clear image. म्हणजे बघा, इरेग्युलर इमेजमध्ये आपल्याला काय पाहायला मिळालं, तर इरेग्युलर रिफ्लेक्शनमध्ये जे त्यांचा लांबी रुंदी किंवा उंची असेल इन्सिडेंट रेजची, ही आपल्याला रिफ्लेक्टेड रेजमध्ये चेंज झालेली दिसून आली. कशामुळे? तर त्या एका रफ सरफेसमुळे त्यांचं जे रिफ्लेक्शन होतं ते व्यवस्थित मार्गाने नीट झालं नाही आणि त्यामुळे त्यांची जी पोझिशन आहे, त्यांच्यामध्ये तयार होणारा जो अँगल आहे, ऑटोमॅटिकली त्यांची जी मापं आहे, त्यांचा जो डिस्टन्स आहे तो आपल्याला चेंज झाल्याचं यावरून दिसून येतं. नाव सेकंड पॉइंट इज अ रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट. म्हणजे एकदा जर प्रकाशाचं रिफ्लेक्शन झालेलं आहे तरी पुन्हा त्याचं रिफ्लेक्शन होऊ शकतं. ते कशामुळे? तर बघा, इन सलॉन देर आर मिरर्स इन यू फ्रंट अँड ॲट बॅक. म्हणजे सलोनमध्ये जेव्हा आपण जातो, एखाद्या पार्लरमध्ये, ब्युटी पार्लर किंवा मेन्स पार्लर असतं, त्याच्यामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्या समोर एक आरसा ठेवलेला असतो आणि आपल्या बॅक साईडला एक आरसा ठेवलेला असतो. तो कशासाठी? सो द इमेज ऑफ द बॅक ऑफ युअर हेड इज फॉर्म इन द मिरर ॲट द बॅक. त्यामुळे काय होतं, तर आपल्या डोक्याची जी मागची बाजू आहे त्याची इमेज आपल्याला मागच्या आरशामध्ये क्लिअर दिसते आणि तीच इमेज आपण पुढच्या आरशामध्ये सुद्धा व्यवस्थितपणे बघू शकतो. म्हणजे पुढच्या आरशामधून निघणाऱ्या जे लाईटचं रिफ्लेक्शन मागच्या आरशावर झालं आणि पुन्हा त्याच लाईटचं रिफ्लेक्शन आपल्याला आपल्या पुढच्या आरशामध्ये दिसून आलं. त्यामुळे आपण चेहऱ्याची फ्रंट आणि बॅक दोन्हीही बाजू आपण व्यवस्थितपणे एकाच आरशामध्ये बघू शकतो. या प्रक्रियेला आपण म्हणतो रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट. See here. The image of this image is formed in the mirror in front of you. Thus you can see how the hair at the back side of your head is cut. आणि यामुळे काय बघू शकतो, तर आपण मागच्या बाजूची सुद्धा आपले केस व्यवस्थित कापले गेले आहेत की नाही हे सुद्धा आपण आपल्या समोरच्या आरशामध्येच व्यवस्थितपणे बघू शकतो. यावरून हे स्पष्ट होतं की एकदा परावर्तित झालेल्या प्रकाशाचं सुद्धा पुन्हा परावर्तन आपण होऊ शकतो किंवा घडवून आणू शकतो. सो त्यासाठी बघा, कॅलेडोस्कोप आणि पेरिस्कोप अशा दोन उपकरणांचा आपण वापर करू शकतो. त्यातलं पहिलं आहे कॅलेडोस्कोप आणि दुसरं आहे पेरिस्कोप. हे सुद्धा घरी सुद्धा तुम्ही ॲज पेपर किंवा आपली जी ग्लासची पट्टी असते, काचेची जी आपली पट्टी असते आखण्याची, त्याच्या थ्रू सुद्धा तुम्ही कॅलेडोस्कोप आणि पेरिस्कोप बनवू शकता. त्याची माहिती तुमच्या बुकमध्ये दिलेली आहे, तुम्ही घरी ट्राय करू शकता आणि ते बनवू शकता. आणि त्यामध्ये तुम्ही रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजे प्रकाशाचं परावर्तन कसं होऊ शकतं त्याचा अभ्यास तुम्ही स्वतः करू शकता. त्यावरून तुमच्या असं लक्षात येईल की कोणकोणत्या मार्गाने प्रकाशाचं परावर्तन होऊ शकतं. So you can see the different designs in the kaleidoscope.
द स्पेशालिटी म्हणजे आपण हे जे कॅलेडोस्कोप आहेत याचे वेगवेगळे डिझाईन्स आपण वेगवेगळ्या ठिकाणी बघू शकतो. बट द स्पेशालिटी ऑफ अ कॅलेडोस्कोप इज दॅट डिझाईन्स डू नॉट इझिली रिपीट देमसेल्व्स. परंतु काही कॅलेडोस्कोपची डिझाईन अशी असते की ते स्वतःला परत रिपीट करत नाहीत. त्याच्यामध्ये काही डिझाईन्स आपल्याला दिसून येत नाहीत, परत परत त्या स्वतःला रिपीट करत नाही आणि हेच त्या कॅलेडोस्कोपचं एक प्रकारचं वैशिष्ट्य आहे असं आपल्याला म्हणता येईल. एव्हरी टाइम द डिझाईन इज डिफरंट आणि प्रत्येक वेळी त्यामधील त्या कॅलेडोस्कोपमधील जी डिझाईन असते ती वेगवेगळी असते. पीपल मेकिंग वॉलपेपर्स विच आर यूज टू डेकोरेट वॉल्स अँड क्लोथ डिझाईन्स यूज. आणि आपण बघा घरामध्ये जे वॉलपेपर्स आपण चिटकवत असतो किंवा वॉल डिझाईन्स बनवत असतो ते आपण कॅलेडोस्कोपच्या माध्यमातूनच तयार करत असतो. आणि आपल्या कपड्यांवर जी प्रिंटेड डिझाईन असते, मग ते फ्लॉवर्स असू द्या किंवा इतर कोणतीही डिझाईन प्रिंटेड जी आपल्या कपड्यांवर छापलेली असते त्या डिझाईनसुद्धा आपण कॅलेडोस्कोपचा यूज करून किंवा कॅलेडोस्कोपचा वापर करून त्या डिझाईन्स आपण प्रिंट करत असतो. आणि अजून आपण कॅलेडोस्कोपचा वापर एक मेकिंग न्यू डिझाईन्स आणि अनेक वेगवेगळ्या व्हरायटीच्या डिझाईन्स तयार करण्यासाठी आपण कॅलेडोस्कोपचा वापर करतो. म्हणजे कॅलेडोस्कोपचा वापर कशासाठी केला जातो तर आपण घरामध्ये जे वॉलपेपर्स किंवा जे वॉल प्रिंटिंग करत असतो आणि आपण जे कपडे घालतो त्या कपड्यांवर ज्या प्रिंटिंग्स असतात त्या प्रिंटिंग्स कशाद्वारे बनवल्या जातात तर त्या आपण कॅलेडोस्कोपच्याद्वारे आपण त्या नवीन नवीन प्रिंटिंग्स बनवत असतो आणि मग त्या आपण वॉलपेपरवर किंवा वॉल प्रिंटिंगवर स्टिक करत असतो, चिटकवत असतो. आणि नेक्स्ट वन इज अ पेरिस्कोप. आता पेरिस्कोपचा वापर कशासाठी होतो बघा. So from the bottom window one can see kaleidoscope and periscope both as use the properties of reflection of light. परंतु पेरिस्कोप बघा कशाला म्हणतात. फ्रॉम द बॉटम विंडो वन कॅन सी व्हॉट इज इन फ्रंट ऑफ द टॉप विंडो. सी दिस डिव्हाइस इज कॉल्ड ॲज अ पेरिस्कोप. म्हणजे बघा आपण पाणबुड्यांमध्ये पेरिस्कोपचा वापर केला जातो. पाणबुड्यांच्या आतल्या वरच्या भागामध्ये पेरिस्कोप लावला जातो आणि त्याचं चित्र आपण पाणबुडीच्या आतमध्ये बसून सुद्धा आपण बघू शकतो. म्हणून बघा काही युद्धामध्ये पाणबुड्यांचा ज्या वापर केला जातो त्या पाणबुड्या पाण्याच्या वरती न येता सुद्धा पाण्यावरती समुद्रावर काय चाललेलं आहे, कोणतं जहाज कोणत्या दिशेला आहे, आपल्यावर शत्रू कोठून हल्ला करणार आहे हे सुद्धा त्यांना कळतं. ते कशामुळं तर पेरिस्कोपमुळे ते जहाजाच्या वरती पाणबुड्यांवर पेरिस्कोप लावला जातो आणि ते आपण पाणबुड्यांच्या आतमध्ये तळाशी असून सुद्धा व्यवस्थितपणे समुद्राच्या वरच्या बाजूला काय हालचाली चालल्या आहेत ते आपण पेरिस्कोपच्या साहाय्याने बघू शकतो. सो दिस इज यूज्ड इन द सबमरीन्स टू सी ऑब्जेक्ट्स अबोव द सरफेस ऑफ वॉटर. इट इज ऑल्सो यूज्ड टू ऑब्झर्व अँड कीप अ वॉच ऑन द ऑब्जेक्ट ऑर पर्सन्स ऑन द ग्राउंड फ्रॉम अन अंडरग्राउंड बंकर. आणि आपण जे अंडरग्राउंड बंकर म्हणजे तळाशी असणारे समुद्राच्या तळाशी किंवा काही लोक जे खड्डे करून बंकर करून राहत असतात ते सुद्धा कुठे लपलेले आहेत हे सुद्धा आपण पेरिस्कोपच्या माध्यमातून शोधू शकतो. म्हणजे पेरिस्कोपचा वापर आपल्याला कशाला होतो टू फाइंड आउट द इन सबमरीन्स. आपण सबमरीन्समध्ये म्हणजे पाणबुड्यांमध्ये आपण पेरिस्कोपचा वापर करत असतो. तसेच अनेक प्रकारची जी बंकर्स आहेत त्या बंकर्समध्ये कोण लपलेला आहे, कोणती व्यक्ती लपलेली आहे की नाही हे शोधण्यासाठी सुद्धा आपण पेरिस्कोपचा वापर करू शकतो. तर अशा प्रकारे आपला जो रिफ्लेक्शन ऑफ लाईट हा चॅप्टर आहे तो इथेच संपलेला आहे. त्याच्यावरची काही जी एक्झाम्पल्स 1-2 आहेत त्या आपण बघूयात. So first, if the reflected rays make angle of 60 degree with the normal and what angle must in the incident ray with the normals. म्हणजे बघा जर एखादा सपोज आपण इन्सिडेंट रे रिफ्लेक्टेड रेज घेतला आणि एखाद्या पृष्ठभागावर जर रिफ्लेक्टेड रेज हा 60 डिग्रीचा अँगल बनवतो तर त्यातूनच आपल्याला इन्सिडेंट रेचा अँगल किती असेल हे कॅल्क्युलेट करायचं आहे. तर बघा गिवन पॉईंट्स काय दिलेले आहेत ते बघूयात आपण. गिवन पॉईंट्समध्ये अँगल ऑफ reflection it is a 60 degree. Then we have to find out the angle of incident. So according to laws of reflection म्हणजे बघा प्रकाश परिवर्तनाचा पहिलाच नियम आहे की angle of incident and angle of reflection will be same. So according to the laws of reflection बघूयात आपण द अँगल ऑफ रिफ्लेक्शन इज इक्वल टू द अँगल ऑफ
इन्सिडेंट. सो जर अँगल ऑफ रिफ्लेक्शन हा 60 डिग्री असेल तर डेफिनेटली अँगल ऑफ रिफ्लेक्शन हा 60 डिग्रीज असणार. मग याचा आन्सर किती आलं? 60 डिग्री. आय नो इट इज अ व्हेरी सिम्पल एक्झाम्पल. नेक्स्ट बघूयात. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, इफ द अँगल बिटवीन द इन्सिडेंट रे अँड द रिफ्लेक्टेड रेज इज 90 डिग्री देन व्हॉट आर द व्हॅल्यूज ऑफ अँगल ऑफ इन्सिडेंट्स अँड अँगल ऑफ रिफ्लेक्शन. मग बघा इथं त्यांनी गिवनमध्ये काय दिलेलं आहे, दॅट अँगल, टोटल अँगल दिलेला आहे त्याचे आहे 90 डिग्री आणि आपल्याला शोधायचं आहे दॅट अँगल ऑफ इन्सिडेंट अँड अँगल ऑफ रिफ्लेक्शन किती असेल. मग अकॉर्डिंग टू द लॉज ऑफ रिफ्लेक्शन काय आहे, पुन्हा आपल्याला तेच येणार. अकॉर्डिंग टू लॉज ऑफ रिफ्लेक्शन ट्रायंगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू द ट्रायंगल ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू द अँगल ऑफ रिफ्लेक्शन. मग सपोज जर इथं आपण अँगल घेतला, अँगल AOI प्लस अँगल AOR इज इक्वल टू 90 डिग्री, तर मग आपल्याला दोन्हीची व्हॅल्यू काढायची आहे. मग आपण काय करणार बघा, तर अँगल AOI प्लस अँगल 90 डिग्री म्हणजे इथं आपल्याला दोन अँगलचा करायचा आहे. मग आपण 2 अँगल इज इक्वल टू 90. सो अँगल इज इक्वल टू 90 अपॉन 2 and there is an angle will be the 45 degree. So angle of AOI is 45 degree and angle of AOR is also 45 degree because according to the laws of reflection both angles will be same. तर अशा प्रकारची काही छोटी छोटी एक्झाम्पल्स तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहेत, ती तुम्ही होमवर्कमध्ये सॉल्व करू शकता. कीप स्टडिंग. थँक्यू.